मागच्या काही दिवसांपासून नाशिक महापालिकेच्या मतदार याद्यांवरती विशेष करून खूप मोठ्या प्रमाणात जे हरकती आलेल्या आहेत. माझ्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण या सगळ्या संदर्भात बोलूया. माझ्यासोबत जे इच्छुक उमेदवार आहेत, या उमेदवारांची नावं थेट मतदार याद्यांमध्ये मयत म्हणून दाखवलेलं आहेत. अतिशय हे सगळं जे धक्कादायक एकूणच सगळी ही घटना आहे. आपल्यासोबत स्वतः हे तक्रारदार आहेत. काय सांगाल, नेमकं काय झालेलं आहे? येणाऱ्या महानगरपालिकेसाठी जे आता महापालिकेने जी नवीन यादी तयार केलेली आहे, त्या यादीमध्ये आम्ही आता चेक केला असताना आमचं नावच डिलीट करण्यात आलेलं आहे. आम्ही त्यांना विचारलं की आमचं नाव का डिलीट करण्यात आलेलं आहे का. त्यांनी 123मध्ये एक नागरिक होता, माझ्याच नावाचा होता, उत्तम अर्जुन काळे नावाचा. त्याच्या पत्नीचं नाव वेगळं, आईचं नाव वेगळं, त्याचा पत्ता वेगळा, आमचा पत्ता वेगळा. आम्ही राहायला 125मध्ये, तो राहायला 123मध्ये. माझा प्रभाग क्रमांक 27. एवढं अंतर असताना सुद्धा तिथं बेवलीने कुठलीही चौकशी न करता त्यांना फक्त त्यांचा मृत्यू दाखला जोडून आमचं नाव या ठिकाणी डिलीट करण्यात आलेलं आहे. आणि येणाऱ्या महानगरपालिकेत मी भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक आहे. त्याच्यामुळं आमचा संशय आहे की आमचे विरोधक कोणी काही असतील, त्यांनी त्या BLOशी काही पैशांची आर्थिक देवाणघेवाण करून आमचे नावं या ठिकाणी त्यांनी उडवण्यात आलेले आहे, असं आमचा. तुमचं नाव हे मतदार यादीमध्ये नाही किंवा मयत आहे, हे कधी कळलं? हे गेल्या 2-3 दिवसापूर्वी आम्हाला समजलं. आम्ही त्याचे काल डिटेल पूर्ण घेतली, तर मॅडमने आम्हाला त्याचा दाखलाच काढून दिला का, हे तुमचा इथं दाखला जोडलेला आहे, मृत्यू दाखला म्हणून. त्या दाखल्यानंतर मग आम्ही काल कलेक्टर साहेबांची भेट घेतली. कलेक्टर साहेबांनी पण सांगितलं का हा प्रकार वेगळाच काहीतरी आहे. ते म्हणे आम्ही कायदेशीर कारवाई करू, ते कोण आहे BLO त्यांना बोलून घेऊ, त्यांची चौकशी करू आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करू. अशा पद्धतीच्या या सगळ्या तक्रारी आहेत. मागच्या काही दिवसांपासून तब्बल 8 ते 9 हजार जे तक्रारी आहेत, या सगळ्या मतदार याद्यां संदर्भात प्रशासनाला प्राप्त झालेल्या आहेत. आणखीन एक इच्छुक उमेदवार आहेत, तेही भाजपकडनं इच्छुक आहेत आणि त्यांचंही नाव हे मतदार यादींमध्ये नाही आहे. त्यांचंही नाव अशाच पद्धतीनं मयत दाखवण्यात आलेलं आहे. काय नेमकं सगळं गोंधळ? मी गेल्या विधानसभेला, लोकसभेला मतदान केलेलं आहे आणि त्या यादीमध्ये माझं नाव आहे. आत्ता जी प्रारूप यादी 20 तारखेला प्रकाशित झाली, त्याच्यात नाव नव्हतं, म्हणून मी रीतसर अर्ज केला महापालिकेत. त्या ठिकाणी हरकत घेतली, पण महापालिकेने आता पत्र दिलं की तुमचं नाव घेता येणार नाही. निवडणूक शाखेत गेलो, त्यांनी डिटेल काढून दिलं, तर तुम्ही मयत आहे म्हणे. मयत दाखला देऊन फेब्रुवारीमध्ये त्यांनी नाव कमी केलेलं आहे, असं त्याच्यातून दिसून आलेलं आहे. म्हणजे तुम्ही इच्छुक उमेदवार आहात आणि तुमचंच नाव नाही मतदार यादीमध्ये? हो, मग आम्ही उमेदवार होऊ नये म्हणून हा बुद्धी पुरस्कार केलेला कोणाचा तरी कट कारस्थान आहे. कुणावर संशय? संशय आता ते दिलं आहे आम्ही पोलिसांना, ते येईल. पण आमचे सहकारी असू शकतात किंवा विरोधक पण असू शकतात, सांगता नाही येणार. तुम्ही कुणाकडे तक्रार केलेली आहे आणि काय आश्वासन मिळालं? मी आता पोलीस आयुक्तांना निवेदन देतो आहे, जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे आम्ही निवडणूक शाखेला, आणि त्यांच्यावर जे संबंधित आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि आमचं नाव येण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं, पण ते म्हणतात तुम्हाला हायकोर्टातून आदेश आणावा लागेल. तर ती प्रक्रिया पण आम्ही करतो आहे, हायकोर्टातून आम्ही नाव आणायचा प्रयत्न करतो आहे. तर अशा पद्धतीच्या अनेक तक्रारी आहेत मागच्या काही दिवसांपासून नाशिक महापालिका प्रशासनाकडे. हे जे मतदार याद्या आहेत, या सगळ्या संदर्भात हरकती खूप मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत. काही लोकांचे नावं मतदार याद्यांमध्ये नाही आहेत आणि काही लोकांचे नावं हे मयत म्हणून मतदार याद्यांमध्ये दाखवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता या सगळ्या मुद्द्यावरती प्रशासनाकडनं किंबहुना हे निवडणूक आयोगाकडनं काय निर्णय घेतले जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल. किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.